नमस्कार। दिवाळी सण जवळ येत आहे। हा सण 5 ते 6 दिवसांचा आहे। पण यावेळी आपल्याला दिव्यांचा प्रकाश नाही तर लक्ष्मी मातेचा प्रकाश सुद्धा घरी आणावा लागेल, आणायचाच आहे। तुमच्याकडे लक्ष्मी येते पण टिकत नाही, म्हणजेच पैसा येतो पण तुमच्या घरात राहत नाही, टिकत नाही। त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सेवा सांगणार आहे। तर कृपया व्हिडिओला संपूर्ण बघा। मी प्रत्येक डिटेल तुम्हाला देणार आहे, काय सेवा करायची आहे, कशी काय साहित्य लागणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सेवेचा कालावधी आहे 14 ऑक्टोबर पासून तर 21 ऑक्टोबर 9 दिवसापर्यंत। ही सेवा घरच्या घरी करता येते, कोणतेही यंत्रतंत्र लागणार नाहीत। लागणारे साहित्य आहे कमळगट्ट्याची मणी किमान 18, तुपाचा डब्बा मणी ठेवण्यासाठी, हळद कुंकू गोमूत्र, दूध, पाणी, पंचामृत, रक्षा, रामरक्षा, नवनाथ रक्षा। दररोज सेवा प्रक्रिया। सकाळी घराभोवती गोमूत्र शिंपडावे, उंबऱ्याला हळद कुंकू शेंदुराने लेपन करावे, घरासमोर लक्ष्मी पद्म किंवा रांगोळी काढावी, देवीच्या टाकावर अभिषेक करावा, दूध, पाणी आणि पंचामृताने, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, व्यंकटेश स्तोत्र पठण करावे। मध्यान्ह म्हणजे दुपारच्या वेळी दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय वाचावा। संध्याकाळी 2 कमळगट्ट्याची मणी हातात घेऊन श्री स्वामी समर्थ नामजप करावा। षोडशी मंत्र 16 वेळा म्हणावा। कमलात्मक मंत्र 1 माळ, श्रीसूक्त पठण। नंतर हे 2 मणी तुपाच्या डब्यात ठेवावेत। महाराजांची रक्षा घेऊन घराभोवती परिक्रमा करावी। अमावस्या आहे 21 ऑक्टोबरला, तर त्या दिवशी सकाळी हवन करावे। तुपात ठेवलेले मणी हवनात अर्पण करावे। गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, स्वामी जप म्हणावा। तर ह्या सेवेने काय लाभ होणार आहेत? आर्थिक उन्नती होईल, लक्ष्मीची कृपा होईल, घरात स्थैर्य आणि शांती, वर्षभर संरक्षण राहील, आपल्या घराचे संरक्षण होईल वर्षभर। ही सेवा प्रत्येक भक्ताने जरूर करावी। या दिवाळीत स्वामींच्या कृपेने उजळो प्रत्येकाचा संसार। श्री स्वामी समर्थ म्हणत सेवेला सुरुवात करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। आणि अजून एक, जशी आपण आपल्या घराची स्वच्छता करतोय तर तशीच मनाची सुद्धा करा। मनामध्ये कोणाविषयी द्वेष ठेवू नका, कारण लक्ष्मी मातेला जितकीच घराची म्हणजे स्वच्छता प्रिय आहे, तितकीच मनाची सुद्धा शुद्धता आणि स्वच्छता प्रिय आहे। धन्यवाद। दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपली दिवाळी आनंदात जाओ, आनंदमय असो, घरात आपल्या सुख शांती स्थैर्य राहो, लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहो। तर या दिवाळीमध्ये जर आतिषबाजी करणार असाल, फटाके जरूर करा, पण मर्यादेमध्ये करा, जेणेकरून प्रदूषण होणार नाही। काही गोष्टी मर्यादेमध्ये केलेल्या बऱ्या असतात। धन्यवाद। व्हिडिओ